नेरले तालुका वाळवा येथे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, कर्मचारी आणि पत्रकार यांच्या समवेत पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली। यावेळी आमच्या प्रतिनिधी यांनी घेतलेल्या काही प्रतिक्रिया। नेरले गावातील ग्रामस्थांना, विशेषतः धनगर गल्ली परिसरातील नागरिकांना नेरले ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही विनंती करतो। आत्ताच या परिसरामध्ये पिण्याचे पाणी सोडण्यात आलेले आहे। जर पाणी कनेक्शन बद्दल किंवा पिण्याचे पाणी येण्यासाठी तुम्हाला काही अडचण वाटत असेल, पाणी येत नसेल, तर आपण या ठिकाणी बाहेर येऊन सांगायचे आहे। नेरले ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य, डेप्युटी सरपंच, सरपंच, सर्व कर्मचारी, त्याचप्रमाणे सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी सर्व बघायला आलेले आहेत। तरी या परिसरातल्या नागरिकांना नम्र विनंती करण्यात येते, नळ पाण्याबद्दल, पिण्याच्या पाण्याबद्दल आपल्याला काही अडचण असेल, पाणी येत नसेल, तर त्याबद्दलची तक्रार आम्ही या ठिकाणी जागेवर येऊन ती तक्रार निवारण करणार आहोत। या परिसरातील नागरिकांना नम्र विनंती, नम्र विनंती, नम्र विनंती। सोबत आहेत काशीनाथ सीद। यापूर्वी पाण्याची अवस्था काय होती आणि आता पाण्याची अवस्था काय? यापूर्वी पाणी दोन दिवस मिळतच नव्हतं। आता पाणी एक दिवसाला पण भरपूर पाणी मिळते। विद्युत मोटर नाही ना, मोठा बिटर काही लावत नाही, मोठंच पाणी। मेरबाच्या चावीला बिल मोटरीचं मोटर फिरते म्हणल्यावर ती मोटर लावायला बंद केली। मोटर लावत नाही अजिबात। बिन मोटरीचं पाणी येतं हो, असं बिल मोटरीचं पाणी येतं। किती वेळ येते पाणी? पाणी किती वेळ येतं? तरी 10-15 मिनिटं तर येते। 45 मिनिटं 45। तुम्ही याबाबत समाधानी आहात का? हो, पाणी फक्त आहे, पाणी भरपूर येते, पाण्यात काय नाही अडचण। 7 रिपोर्टर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आपण नेरले गावातील वार्ड क्रमांक 4मध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी पाणी वितरण व्यवस्था चालू आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि आपण बाबुराव गावडे यांच्या घरी आलो आहोत त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी। काय सांगाल की या ठिकाणी पाणी वितरण व्यवस्था कशा पद्धतीने आहे? पाणी तुम्हाला वेळेवर येतं आहे का नाही किंवा कितपत येतं आहे या संदर्भात तुम्ही? नाही, पाणी येतं, वेळेत येतं आणि भरपूर येतं। नवीन योजनेचा आपल्याला फायदा झाला का नाही झाला? झाला की नाही असं कोण म्हणेल का बाप, पण मी कसा आता तुमच्या इथं 1,500-2,000 लिटर पाणी गावले असं तुम्ही गावलं 1,000 तर क्लिअर भरले। पाण्याबद्दल समाधान आहे? समाधान आहे। जयंत पाटील साहेबांनी, मानसिंग भाऊनी किंवा ग्रामपंचायतीनं जे काम केलं ते चांगल्या प्रकारचं काम केलंय असं तुम्हाला वाटतंय का? वाटतंय हो, केलं याचं वाटतंय का म्हणायचं काय? आपण आता धनगर गल्लीमध्ये गडाळींच्या घरासमोर आलेलो आहे। त्यांना पाणी मिळतंय का नाही बघायला आपण सर्वच पत्रकार मंडळी, ग्रामपंचायतचे सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी आल्यात। तर तुम्हाला पुरेसं पिण्याचं पाणी मिळतंय का? मिळते, पुरेशी पाणी मिळते, चांगल्या दाबानं पाणी येतंय का? चांगलं मिळते, काही तक्रार नाही आमची। वहिनी, पाणी येतंय का तुम्हाला? भरपूर येतं, भरपूर येतंय पाणी। पहिल्यापेक्षा चांगलं येते आता। पहिलं येत होतं त्यापेक्षा चांगलं येते, चांगलं येते पाणी। ठीक आहे, तुम्हाला पाणी बघायचं असेल तर त्यांचा नळ कनेक्शन आहे ते आपण सुरू करतोय। या परिसरामध्ये कुणाची अडचण तुम्हाला काही वाटते का? नाही कोणाची या परिसरात कोण पाणी येत नाही वगैरे असं कोण म्हणतंय का? नाही म्हणलेलं कोण। सगळ्या महिलांच्या मध्ये वगैरे समाधान नाही का याच्याबद्दल? हा। आपण वार्ड क्रमांक 4 मधील अजून एक नागरिक तानाजी संतराम गावडे यांची प्रतिक्रिया घेऊया। काय सांगाल, पाणी वितरण व्यवस्था पाणी व्यवस्था आहे का? भरपूर आहे, व्यवस्थित आहे।
किती वेळ पाणी येतं आपल्याला? आणि कसं मिळतंय पहिलं कसं मिळतं? पाणी चांगलं मिळतं भरपूर बिन मोटरीचं पाणी भरपूर मिळतं. तर दादा तू काय सांगशील पाणी व्यवस्था? पाणी पहिल्यापेक्षा भरपूर मिळते आता. मोटर वगैरे लावायला लागत नाही माणसांना. पाणी टाइमभाव येतं, व्यवस्थित येतं पाणी. ताई तुम्ही काय सांगाल पाण्याबद्दल? पहिल्या किती वेळ येते पाणी? अर्धा तास